हेच आपला अभिषेक आहे, लक्षात ठेवा. कुठे घाण दिसली तर स्वच्छ करायला आपण मागे नाही सरकलं पाहिजे, हा आपला स्वाभिमान आहे. आणि अजून एक पुढचं सांगतो, एखाद्या मुलीच्या लग्नात गेलं कधीच पोट भरत जेवू नका, अर्ध्या पोटाने उठा, अर्ध्या पोटाने. कारण ते जेवण नाही आहे, त्या बापाने जन्मभर गाळलेला भाग आहे आणि ते कधीच उष्ट ठेवू नका. कुठल्याही कार्यक्रमाला जा, कुठल्याही पंक्तीला जा, पण अन्न वाया जाऊ नका. एवढं सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. गायींची सेवा करा, शेतीची सेवा करा, सेंद्रिय शेती करा, आपल्या गुरुची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा आणि धर्मासाठी पुढे यायला घाबरू नका. एवढं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. सगळ्यांनी धर्मासाठी एकत्रित. इथे तुम्ही वेगळं काहीच करू नका. हा वारकरी आहे, हा शैव आहे, हा शाक्त आहे, हा गणपती आहे, काही सांगायचं नाही. धर्मासाठी जातीपात बाजूला ठेवा आणि धर्मासाठी सगळे एक आणि धर्म तुम्ही एकत्रित करा. जर धर्म नाही तुमच्या डोक्याला भस्माने कुंकू सुद्धा राहणार नाही, लक्षात ठेवा. मला कुठल्या जातीवरती धर्मावरती टीका नाही करायची. तुम्ही सगळे भारतीय आहात आणि तुम्ही सगळे भारतीयांनी एकत्रित या, सगळे एकत्रित राहण्याचा प्रयत्न करा. गोमातेची सेवा करा. आपल्या महादेवाला विसरू नका. गळ्यातलं इष्टलिंग कायमस्वरूपी गळ्यामध्ये राहू द्या. मेल्यानंतर स्वामीने जबरदस्त हातामध्ये लिहिल्यापेक्षा मरण्याच्या अगोदर स्वाभिमानाने आपल्या गळ्यामध्ये देव आपला असला पाहिजे. एवढं मात्र तुम्ही सगळ्यांनी करा. आज 12 ज्योतिर्लिंगाची घटना सांगितली. चंद्रदेवाने ज्या रोहिणीला घेऊन समुद्राच्या काठावरती गेला आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. ज्या वेळेला त्यांनी तप केलं त्यावेळेला भगवान शिव प्रसन्न झाले आणि रोहिणी आणि चंद्राने मागितलं, देवा मला वरदान द्या. महादेवाने सांगितलं, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तू काळा पडशील आणि ज्या दिवशी तू काळा पडशील त्या दिवशी मी तुला माझ्या डोक्यावरती धारण करेन. मला एक जणांनी प्रश्न विचारला, स्वामीजी महाराज महादेव जर तुमचा एवढा मोठा होता तर त्याने मोठा चंद्र डोक्यावर का घेतला नाही? कोण का घेतली, चकोर का घेतली सांगा. मी एवढं सांगितलं, चंद्र डोक्यावर ठेवला असताना तर त्याच्यामध्ये डाग आहे. महादेवाने छोटी कोर ठेवली, त्याचे डाग मला एवढंच सांगायचं, माझे भक्त असावे तरी माझ्या करतो म्हणून कोण त्याने डोक्यावर चंद्र गोर आहे त्याच्या डोक्यावर. ज्या वेळेला भक्त दुःखामध्ये अडचणीत असतो ना, देव त्याला आपल्या मस्तकावरती धारण करतो. मस्तकावर डोक्यावरती धारण आणि मग अमावस्येपर्यंत तू कथा झाली. दुसरी कथा गणपतीचा विवाह आवडलं नाही. कार्तिक स्वामीने शाप दिला, आजपासून कुठली स्त्री माझ्याकडे येणार नाही. क्रौंच नावाच्या पर्वतावरती कार्तिक स्वामी निघून गेले आणि जाताना आईने सगळा वृत्तांत सांगितला आणि त्यावेळेला कार्तिकाने सांगितलं, आई आजपासून प्रत्येक पौर्णिमेला तू मला भेटायला ये. जर अमावस्येला बाबा भेटायला येतील ते पवित्र क्षेत्र श्री शैल्य अर्जुनम उज्जैन्या महाकालम. उज्जैनीचा महाकाल सांगितला. उज्जैनीचा महाकाल श्रीकर नावाचा गोप होता. काही गुरं घेऊन मनात जायचा. एके दिवशी काळ नावाचा राक्षस आला, गुरांना त्रास दिला, वाळूचं लिंग बनवलं, त्याची उपासना केली, पूजा केली आणि देवाला सांगितलं, या काळापासून वाचवा. काळाचे काळ माझे महादेव झाले आणि त्याचा उद्धार केला. अशी कथा त्या ठिकाणी वर्णन केली जाते. त्याचं नाव आहे महाकाळेश्वर. उज्जैन्या महाकालम ओंकारम ममलेश्वर. ओंकार ममलेश्वर. आणि मग त्यावेळेला विंध्य पर्वतावरती सगळे देव, कुणीच नाही याचा उपहास नारदाने केला आणि त्यावेळेला नारदाने उपहास केल्यानंतर विंध्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली. आपल्या घेतलं ते पवित्र